कामठी शहर से सटे अजनीगढ़ा रोड पर बने डंपिंग यार्ड को लेकर ग्रामीणों का गुस्सा फूट पड़ा। कचरे से उठती बदबू और स्वास्थ्य पर पड़ रहे गंभीर असर के चलते अजनी गांव के लोगों ने सड़क पर उतरकर विरोध प्रदर्शन किया। कामठी शहर से सटे अजनीगढ़ा रोड पर बने डंपिंग यार्ड से फैल रही बदबू और गंदगी से परेशान ग्रामीणों का आक्रोश फूट पड़ा। इस मार्ग से स्कूल, कॉलेज और कई गांव जुड़े होने के कारण बच्चों और बुजुर्गों की सेहत पर गंभीर असर पड़ने का आरोप लगाया गया है। ग्रामीणों का कहना है कि इलाके में डेंगू और मलेरिया जैसी बीमारियां फैल रही है। कई बार शिकायत के बावजूद कार्रवाई न होने से नाराज ग्रामीणों ने महिला समूहों और युवाओं के नेतृत्व में डंपिंग यार्ड के सामने सड़क जाम कर विरोध प्रदर्शन किया। डंपिंग यार्ड बंद करो, बंद करा, बंद करा, डंपिंग यार्ड बंद करा। प्रदर्शन के दौरान कुछ समय के लिए यातायात ठप रहा और वाहन चालकों को लौटना पड़ा। ग्रामीणों ने चेतावनी दी कि डंपिंग यार्ड नहीं हटाया गया तो आंदोलन और तेज किया जाएगा, जिसकी जिम्मेदारी कामठी नगर परिषद की होगी। जी शाळेची मुलं आहे ते सायकलने जात असतात, कधी त्या पायी जात असतात, तर मुली सर्वात जास्त संख्येमध्ये आहे। त्यांच्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होत चाललेला आहे। आज शिक्षण घेणारे जर अशा कचऱ्यातून जात आहे तर याचा आरोग्यावर परिणाम होत आहे आणि आरोग्यावर परिणाम होत असताना मुलं आजारी पडत आहेत। त्यांना सर्दी, खासी, व्हायरल इन्फेक्शन यासारखे रोग होत आहे आणि ते शाळेत जाण्यास असमर्थ राहत आहे। तर मला असं वाटत आहे की हा कचरा जर इथून उचलला गेला तर आमच्या जे शाळेतून जाणारे गावातील मुलं आहे ती निरोगी राहावे आणि त्यांचे संरक्षण व्हावे। डंपिंग यार्डची ही जागा मुख्यतः ही जागा नाहीच आहे। ही जागा त्या पुलाजवळ जे अलॉट झालेली आहे तिथे त्यांनी डंपिंग यार्ड करायला पाहिजे। आता इथे डंपिंग यार्ड केल्यानंतरही त्यांचा कचरा बाहेर पडला जातो। बाहेर पडल्यानंतर त्या 6 वाजता तो कचरा पेटवला जातो। तो आजनी गावात, आजनी गादा नेरी पर्यंत तो धुवा त्याचा तिथपर्यंत पोहोचतो। त्याच्यामुळे ब्रॉन्कायटिसचा त्रास, चेस्टचा त्रास किंवा दम्याचा त्रास याच्यातून पेशंट खूप वाढत आहे। आणि इथे सगळ्या शेती असल्यामुळे तिथे त्या धुव्यामुळे जे माल आहे, जे बाकीचा भाजीपाला वगैरे आहे त्याच्यावरती चुकीचं फवारणी जसं आपण मारतो तसं ते केमिकल एक प्रकार त्याच्यावरती लेअर बसत आहे आणि तेच लोक इंटेक करत आहे।